सांगली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दोंदे यांनी आगामी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी अशी भूमिका एकलव्य भिल्ल समाज, मराठा बहुजन सेवा संघ, आदिवासी संघर्ष सेना, वैदू समाज आदींसह समविचारी संघटनांनी राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या बैठकीमध्ये एक मुख्य मागणी केली। एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, आदिवासी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष नामदेव पवार, मराठा बहुजन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मुसमाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। सर्वसामान्यांचे आवाज संसदेत मांडणारा उमेदवार म्हणून चंद्रकांत दोंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी व त्यांना संघटना पूर्णपणे पाठिंबा देऊन विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला। समाजाची अशी भूमिका आहे का ज्यावेळेस आरक्षणाची जी बाजू होती त्यांनी ह्या माजी खासदारांनी ती बाजू मांडली नाही। त्यांनी फक्त सरळ सरळ एक गाजर दाखवलं आहे मराठा समाजाला आणि मराठा समाजाची याच्यामुळेच मराठा समाज मागे राहिलेला आहे। पण यावेळेस मराठा समाजाने एक विचार केला आहे का तळागाळातल्या व्यक्तीला निवडून द्यायचं, कारण हे कायम तेच सत्तेवर येतात आणि ते सत्तेवर आल्यामुळं ते कुठल्या प्रकारचं आपलं काम करीत नाही, कारण त्यांना ते फक्त सत्ता आणि पैसा या दोन गोष्टी त्यांना आवडतात, बाकी त्यांना दुसरं काही आवडत नाही। त्यामुळे मराठा समाज हा मागच राहिला आणि तो मागच राहिल्यामुळं त्या समाजाला सगळ्या प्रकारची वेळेस असू नये पण त्या समाजाला कुठल्या प्रकारची हे भेटत नाही, आरक्षण भेटत नाही। याच्या अगोदर ओबीसी होती, ओबीसीमध्ये सगळे समावेश होतोय मराठा समाजाचा, पण तो समावेश ते करून देत नाही। त्यामुळे मराठा समाज हा कायमस्वरूपीच मागच राहिला आणि त्या मराठा समाज सगळ्या प्रकारच्या नोंदी निघतात पण त्या नोंदी त्यापर्यंत ते पोहोचत नाही आणि त्या समाजाला ते न्याय मिळत नाही। त्यामुळं तळागाळातले चंद्रकांत दोंदे साहेब आम्ही अपक्ष उमेदवार लोकशिर्डी सभेमध्ये त्यांना निवडून देणार, कारण सर्वसामान्य तळागाळात ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला मराठा समाजसुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे। प्रथमतः मी असं सांगू इच्छितो की या लोकसभेमध्ये अपक्ष राहण्याचं कारण असं की आज तुम्ही बघितले असेल जनतेचे खूप प्रश्न आहे, युवा पिढीचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, गरीब वर्गाचे प्रश्न आहे आणि जे रोडवर भटकत फिरणारे लोक आहे यांचेही खूप प्रश्न आहे। असं सांगायला गेलं की आज बघितलं तुम्ही युवा पिढी खूप शिकूनही आज बेरोजगार आहे। बेरोजगार राहण्याचं कारण असं की त्यांना कुठल्याही प्रकारे एक व्यवसायाचा सोर्स नाही। तर याच्यामध्ये असं झालं की मुलं शिकूनही आतापर्यंत घरी आहे, यांना आपण निवडून दिलंय तर हे तिकडं वर जाऊन तिकडे एसी मध्ये झोपतात, तिकडे गरीब कष्ट करूनच मरतोय। तर त्या अनुषंगाने आम्ही असं करतोय की अपक्ष उमेदवारी करून प्रत्येक जनतेपाशी आमचा हा मेसेज पोहोचवतोय की आतापर्यंत तुम्ही चोरांना निवडून दिलंय, यावेळेस एक गरीब साधारण कुटुंबातला व्यक्ती, तुमच्यासारखा तळागाळातला व्यक्ती, तुमच्यासारखाच शेतीमध्ये काम करणारा मी व्यक्ती आहे, यावेळेस मला तुम्ही सत्तेमध्ये पाठवा। तुमचे प्रश्न मित्रांनो मी नक्की सोडवील आणि येणाऱ्या पिढीमध्ये प्रत्येक मुलगा बेरोजगार राहणार नाही व प्रत्येक घराघरामध्ये झोपडीची माडी करीन आणि प्रत्येक गरिबांचे प्रश्न सोडवील, हा मी जनतेपाशी एवढा मेसेज देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकसभे शिर्डी मतदारसंघामधून मी अपक्ष उमेदवारी करतोय। तर अपक्ष उमेदवारी यासाठी केली, मला खूप जणांचे फोन आले, दादा तुम्ही अपक्ष उमेदवारी का करता व तुम्ही पक्षामधून का नाही। आज मित्रांनो बघितलं असेल तुम्ही पक्षाचीच खूप मारामार चालू, यांना ही कुठं प्लॅटफॉर्म नाही, हे इकडं पळतं ते तिकडं पळतो। आम्हाला कोणाची भीती, आम्हाला कोणाचीही भीती नाही, आम्ही अपक्ष उमेदवारी करतोय। आज आम्ही मेलो तरी चालेल पण आमच्या गरीब कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांचे कामं करू आणि प्रत्येकाला एक चांगला संदेश देतो। मित्रांनो युवा पिढीने, गरीब कुटुंबातील शेतकरी वर्गाने यावेळेस त्यांना निवडून दिलं, यावेळेस या गरीब तुमच्यासारख्या गरीब व्यक्तीला निवडून द्या आणि शिर्डी मतदारसंघामधून मला भरभरून प्रेम करा, चांगल्या मताने मला निवडून द्या आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं चांगल्या प्रकारे मी समस्या सोडवली ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान। स्थापितांनी जे काही या लोकसभेमधील जे काही प्रश्न होते या मतदारसंघातील ते प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी मांडणे गरजेचे होते, परंतु प्रस्थापित जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जनतेचा विसर पडलेला आहे। त्यांनी जनतेचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, त्यानंतर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईबद्दल त्यांनी कधीही संसदेमध्ये आवाज उठवलेला नाही। या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षित युवक युवती आहेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट,
डिग्रीधारक आहेत. त्यांचे प्रश्न संसदेमध्ये कधी मांडले नाही की यांचे नोकरीचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि केंद्र सरकारने जे शेतकऱ्याच्या हिताच्या विरुद्ध जाऊन कायदे केले, या कायद्याबद्दलही काही बोलले नाही. त्यानंतर या लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. या आदिवासीसाठी केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी राखीव असतो आणि या निधीबद्दल लोकप्रतिनिधींनी कधीही आदिवासीचं दुःख मांडलेलं नाही. त्यामुळं जर लोकांचे प्रश्न, लोकांचं दुःख, लोकांच्या समस्या जर लोकप्रतिनिधी मांडत नसतील तर हे लोकप्रतिनिधी आमच्या काय कामाचे आहेत? या लोकप्रतिनिधींना आमच्याकडे मतं मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार पोचत नाही आणि त्यांनी मागू बी नाही आणि जनतेमध्ये फिरूही नाही. कारण शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल पिकवतो, परंतु त्या शेतीमालाला रास्त भाव नाहीये. दूध आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं, त्या दुधालाही भाव नाहीये, त्याबद्दलही बोलत नाही. या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होतो, त्या ठिकाणी कधी लोकप्रतिनिधी जात नाही. मग लोकप्रतिनिधी फक्त संसदेमध्ये जाऊन लोकशाहीनं दिलेले हक्क अधिकार लाटण्यासाठीच आहेत का काय, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि म्हणून येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निष्काम लोकप्रतिनिधी होऊन गेले त्या लोकप्रतिनिधींना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचं नाही, असा आम्ही निश्चय केलेला आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये संदीप कदम, प्रकाश कोळसे, अनिल सकट, सुदाम मोरे, वैदू समाजाचे यल्लाप्पा लोखंडे, बहिरू माळी, अशोक पवार, सूर्यभान गायकवाड, सुनील कसबे, आशिष गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी सेवा संघाचे ज्ञानेश्वर भडंग यांनी केले, तर आभार चंद्रकांत दोंदे यांनी मानले. ज्यावेळी सर्वच उपस्थितांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊन अपक्ष उमेदवार चंद्रकांत दोंदे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला. चंद्रकांत दोंदे यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवायची तयारी दर्शवल्याने शिर्डी लोकसभा निवडणूक आणखीन चुरस निर्माण झाली आहे. प्रतिनिधी नानासाहेब उंडे, न्यूज 14, देवळाली प्रवरा.